ज्येष्ठ कीर्तनकार हभप बाबा महाराज सातारकर यांचं निधन। ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं आज निधन झालं। वयाच्या 89व्या वर्षी नवी मुंबईतील नेरूळ इथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला। बाबा महाराज सातारकर यांचं पार्थिव आज दुपारी 3 नंतर अंत्यदर्शनासाठी नेरूळ जिमखानासमोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ठेवण्यात येणार असून उद्या संध्याकाळी 5 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत। 5 फेब्रुवारी 1936 रोजी साताऱ्यात त्यांचा जन्म झाला होता। त्यांनी 10वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं होतं। आतापर्यंत त्यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम केलं। मराठा आरक्षणाविरोधात बोलणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची मध्यरात्री तोडफोड करण्यात आली आहे। या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी 3 अटक केली आहे। मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून ही तोडफोड करण्यात आली। अटक केलेल्यांमध्ये बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील फुलंब्री गावचे सरपंच मंगेश साबळे यांच्यासह आणखी 2 समावेश आहे। काही दिवसांपूर्वी सदावर्तेंनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती, त्यानंतर ही तोडफोड करण्यात आली आहे। दरम्यान मला वारंवार जीवे मारण्याची धमकी दिली जात असून मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्याची मागणी सदावर्ते यांनी केली आहे। अमेरिकेच्या लेव्हिस्टन शहरात एका माथेफिरूनं अंधाधुंद गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। यामध्ये तब्बल 22 लोकांचा मृत्यू झाला असून 60हून अधिक नागरिक जखमी झालेत। जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बुधवारी रात्री ही घटना घडली असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती। यामागे गुन्हेगारांच्या मोठ्या टोळीचा हात असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। संशयित आरोपींची ओळख पटवण्यासाठी नागरिकांना मदतीचं आवाहन करण्यात आलंय। बीड जिल्ह्यात मध्यरात्री आणि आज पहाटे 2 भीषण अपघात झाले। यामध्ये एकूण 10 जणांचा मृत्यू झाला। मध्यरात्री एका रुग्णवाहिकेचा अपघात झाला। यात 4 नागरिकांचा मृत्यू झाला असून पहाटे झालेल्या खासगी ट्रॅव्हल बसच्या अपघातात काही जण ठार झालेत। बीड अहमदनगर महामार्गावर मध्यरात्री ट्रकला अँब्युलन्सने पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं अपघात झाला। यामध्ये 4 जागीच मृत्यू झालाय। रुग्णवाहिका चालक भरत लोखंडे, मनोज तिरपुडे, पप्पू तिरखुंडे आणि डॉक्टर राजेश जिंजुरके अशी मृत्यू झालेल्यांची नाव आहेत। तर गुरुवारी पहाटे सकाळी 6 वाजता अहमदनगर बीड राष्ट्रीय महामार्गावर आष्टाफाटा येथे एका खासगी ट्रॅव्हल बस चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं ट्रॅव्हल उलटून 6 प्रवाशांचा मृत्यू झाला असून एक प्रवासी गंभीर जखमी झालाय। मराठा आरक्षणासाठी आणखी एक बळी गेलाय। हिंगोलीतील एका 25 वर्षीय तरुणाने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे। कृष्णा कल्याणकर असं या तरुणाचं नाव आहे। तरुणानं स्वतःच्या शेतात असलेल्या बाभळीच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे। याबाबत माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली। यामध्ये पोलिसांना तरुणाजवळ सुसाईड नोट मिळाली असून यामध्ये त्याने मी मराठा आरक्षणासाठी जीव देत असल्याचं लिहिलंय। पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी तरुणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवलाय। मुंबईतील हिरे उद्योगासह इतर उर्वरित उद्योगही गुजरातला घेऊन जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्याची खोचक टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे। सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत। त्यांच्या दौऱ्यावरून पटोलेंनी जोरदार टीका केली आहे। गेल्या 1.5 वर्षात राज्यातील भाजप सरकार दिल्लीच्या आदेशानुसार महाराष्ट्राची लूट करते। सुरतमध्ये मोठा हिरे उद्योग उभा केला जात आहे। त्यासाठी मुंबईतील हिरे उद्योगही सुरतला नेण्यासाठी तसेच मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं कामही मार्गी लागावं यासाठी पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आल्याचं पटोलेंनी म्हटलंय।